नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागतच करतो. मित्रांनो, खूप दिवसांनी आपला ब्लॉग आला आहे. गेल्या महिन्यात ब्लॉग आला आहे, त्याच्यानंतरला ब्लॉग अपलोड झालाच नाही. आता ह्या महिन्यात करतो आणि तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून समजत असेल आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे. आमचं थोडं अचानक झालं प्लॅन. आम्ही मानगावला गेलेलो. थोडं आमचा मित्र पण आपल्यासोबत कोण असणार आहे तर नक्कीच समजेल तुम्हाला. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. माझं पण फर्स्ट टाईम आहे तिकडे जातो आहे. कुठल्या पॉईंटला जातो फिरायला. खूप मजा येणार आहे आणि क्लायमेट थोडा पावसाचा वगैरे आहे आणि मस्तपैकी बघायला भेटणार आहे. तर संपूर्ण हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता घरातून बाहेर निघालो आणि तुमच्या मंदिराच्या इकडे जातो आहे. तिथे येतो आहे करण थांबायला. आणि पाऊस तर बघायला ना थोडासा भुसाभुसा आहे. आणि आमच्या गावाच्या इकडे बघा थोडा क्लायमेट हे झालं आहे. पाऊस आला आहे. आता मी पळतो आहे आणि आमच्या मंदिराच्या इथं जाऊन थोडा थांबतो आहे. कारण करण यायला थोडासा टाईम आहे. निघाला तिथून तो आणि नॉर्मलचा पाऊस आहे एकदम भुसाभुसा. तर आलो आमच्या मंदिरामध्ये. आता थोडं बघा वातावरण. आता दिवाळी पण येईल. अजून पाऊस आहे म्हणजे बहुतेक 6 महिने पाऊस पडेल. अजून पुढे पडेल ते पण काय माहिती नाही. तर तुमच्या मंदिरात आलं श्री भेरीपूरचं प्रसन्न मंदिर. आईचं दर्शन करून आणि इकडे आमचं हनुमान मंदिर आहे बोर्ले गावचं. तर आता इथं थोडं थांबतो आहे. त्यानंतरला मग आपला प्रवास खूप सुखाचा होणार आणि सुंदर होणार आहे. कसं क्लायमेट वगैरे आता तुम्ही बघितलं असेल. इथूनच पाऊस भेटला. थोडासा रेनकोट वगैरे घेतला बॅगेमध्ये. तर मग लास्टपर्यंत ब्लॉग शेवटपर्यंत बघा. करण आपल्यासोबत आता आहे. तुम्ही याला बघितलं असेल. ज्यांनी ब्लॉग बघितला असेल तर ह्याला ओळखत असेल करणला. करण आणि ह्याचीच बाईक आहे आणि बाईक पण आहे R15. सो आता थोडा ह्याच्या घरी जाणार आहे आणि हेल्मेट वगैरे घेऊन मग पुढचा प्रवास खूप सुंदर होणार आहे. तर शेवटपर्यंत बघा. पाऊस थोडा बाईकवर लागतोय आणि मस्त की वातावरण आपलं हिरवगार. नंतर मग पुढचं मी तुम्हाला सांगेन. एकदा हेल्मेट वगैरे घेतलं का मग तिथून ह्याच्या इकडून आणि याला पण दाखवी वगैरे. गाडी पण वगैरे कशी आहे एकदम झुमझाममध्ये. आणि रेनकोट हेल्मेट वगैरे घातलंय आणि करण बावरी घातलंय मस्त आहे की. आणि आता आम्ही गोवा हायवेला स्टार्ट झालेलं आहे. मध्ये थोडं क्लिप केलं कारण पाऊस एवढा आमची इथं मानगावची पाठी होता ना. आणि करणची घरी गेलो तेव्हा खूप पाऊस होता. मग रेनकोट वगैरे घालूनच तसंच निघालो आणि इकडे आलो. तर आता मानगाव वगैरे सोडलाय आणि इकडे तर गोरेगावसाठी लोणेरा म्हणजे आपला गोवा हायवे सोडला लागलाय. तर इकडे पाऊसच ना अजिबात. तर लगेच सुरू करू दे इथून सांगू दे. कारण त्यानंतर मग मी स्टॉप झालेलो. रेनकोट वगैरे घातलाय. थोडं वलच झालंय आणि माईक वगैरे बाहेरच काढला कारण आतमध्ये होता. त्याच्यामुळे थोडा यातून ऐकायला वगैरे येणार नाही. तर खूप सुंदर प्रवास होणार आहे मस्त की. आणि खूप दिवसांनी पण ब्लॉग येतोय. आणि इकडे आपलं मंदिर मुगोली मंदिर आहे. तर आला तर नक्कीच इकडे दर्शन वगैरे करून जा. इकडनं जवळच आहे. मानगाववरून खूप जवळ आहे. आपला ब्लॉग आलेला आहे चॅनलवरती. नक्कीच जाऊन बघा. आणि खूप सुंदर प्रवास हिरवेगार निसर्ग आणि बाईकवरतीच आहे. तर थोडं बाईकवरती असल्याने थोडं बोलायला पण प्रॉब्लेम होईल कारण आपल्याकडे सो इकडचं थोडं सपोर्ट असतं ते मोबाईलचं ते आपलं आणलं नाही. तर करणने घेतलेलं आहे पण सो विसरला तो घरीच होता. तर पण जिथे रूट वगैरे असेल ते तुम्हाला मी नक्कीच सांगत आहे. नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघतच राहा. खूप सुंदर आहे निसर्ग कोकण. तर मित्रांनो, पोलादपूर इथे पोहोचलोय आणि हा इकडे बघाल ना तर हायवे गेला गोवा हायवे. आणि आम्हाला इथून आता महाबळेश्वर महाबळेश्वरकडे जातो तिकडे जातो. तर ऊन तर आहे आणि परत रेनकोट घातला आहे. मग थोडा पाऊस लागलेला तर थोडं थांबलेला आम्ही इथे आणि याला कॉल पण आलेला. तर आता इथून जातो आहे. मग तुम्हाला इकडचं पुढचं थोडं लोकेशन वगैरे दाखवतो. ऊन तर आहेच. मग थोडं मोबाईल काढलं बाहेर तसं जातो आहे. टाईम पण खूप लेट झाले. आत्ताशी वाजले 12:30 दुपारचे. तर झालं तर मग इथून सरळ जाऊया. इथं थांबलेलो आम्ही वडापावसाठी. कारण सुद्धा वडापाव आलेला आणि माझी पण प्लेट आलेली आहे. तर आता आम्ही दोघं मिळून खातोय. पोलादपूरची इथे मार्केटला इकडे. आमचं खाऊन वगैरे झालंय आणि जाताना मस्त की महाराजांचं दर्शन वगैरे करून छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय स्वतः इकडून डावीकडे वळून सरळ महाबळेश्वरकडे घातलाय हेल्मेट. आणि थोडं ऐकायला येत असेल. आठून लालपरी येते आपली आणि जातोय मस्त आहे की इकडून जसं रोड आहे
फाटक. तर तुम्ही आलं तर इकडून तुम्हाला डावीकडे बोलायचं आहे. सर आपल्या महाराजांचं दर्शन वगैरे करून मग महाराजांचं कुठलं आहे तिथे इथून मग तुम्ही डावीकडे वळून मग इथून मार्केट छोटंसं आहे, इथून हलवलं जाऊ शकतं. आम्ही आता महाबळेश्वर रोडला लागलेलो आणि थोडा कच्चा रोड आहे, कच्चा रोड आहे आणि थोडं चांगला पण रोड आहे. तुम्हाला मी पुढे दाखवेन. मध्ये आधी गाडी थांबलेली आहे खास आणि इकडे थोडा असे मध्ये रस्त्यावर येतात, मग थोडा गाड्यांना पण प्रॉब्लेम होतो एकदम स्लो कारण गावं आहेत ना इकडे बाजूने, त्याच्यामुळे. आता मस्त की स्टार्ट. आता अजून महाबळेश्वर घाट चालू व्हायला थोडा टाइम आहे. हा रोड महाबळेश्वरकडे जातो पण कच्चा थोडा रोड आहे. व्यवस्थित आलं तरी राईड कराल तर बाईकने, मोठ्या गाडीचा पण थोडा असतो प्रॉब्लेम, थोडं गचके वगैरे लागतात वगैरे. पण बाईक राईडची मजा वेगळी. थोडा ऐकायला प्रॉब्लेम असेल तर बाईकवरती आहे, कारण जास्त स्पीड पण आहे, थोडी नॉर्मल ठेवावी लागते. तर पुढचा घाट वगैरे चालू झाला तर तुम्हाला मी दाखवून वगैरे आहे. चालू झालेला आहे महाबळेश्वरचा. छोटं खड्डे आहेतच आणि हे घातल्यामुळे थोडासा आवाज बसतो पण तेवढं आपलं माहीत पण आहे. तुम्हाला मी समोर जातो भारी वाटतं. इथून दरी आहे एकदम खाली आणि टर्निंग बिडिंग पण आहेत हायवे आणि टर्न तर बघा जागा असेल तर तुम्ही राईड करताना बाईकवरती खूप चांगल्या पद्धतीने करा, कारण असे मध्ये सेंटर आहेत आणि फर्स्ट टाइम आहे माझं पण. आणि गाड्या वगैरे जातात, थोडा आवाज प्रॉब्लेम असेलच. सो खूप सुंदर आहे. मग तुम्ही माईक वगैरे लावता व्यवस्थित आणि मग पुढचं तुम्हाला सांगत जातो. तर मित्रांनो माईक आता लावलेला आहे आणि बघा असा आवाज माईकमध्ये येत होता. आणि समोरचा बघा मस्त की महाबळेश्वर घाट थंड हवेशीर खूप सुंदर वाटते आणि बाजूनी झाडं आणि मधूनच मस्त की आपला हायवे. राईड करायची मजाच वेगळी असते बाईकवर. मस्त डांबरी रोड एकच पत्री आपला आणि बाजूनी पूर्ण हिरवेगार इकडे फुल मोठा वगैरे घाट. आणि नक्कीच जे बाईक राईड वगैरे असतात शनिवार रविवारी फिरतात खूप सुंदर वाटतं. आणि बाईकची मजा एवढी मित्रांनो असं ना आजूबाजू बघायला पण खूप मस्त वाटतं. एक ना एक दिवस तरी पण आपला एक दिवस काढून तरी असं राईड करायला खूप भारी वाटतं. आणि मी तर खूप म्हणजे असं फिरतो पण. आणि आपलं तर फर्स्ट टाइम इकडे येणं आणि एवढा अनुभव ना खूप सुंदर. तर नक्कीच तुम्ही पण आला असता ना, पण नक्की व्यवस्थित या, कारण इकडे बघा असे हे कोसळतात वगैरे पण कधी सांगू शकत नाही पावसाळ्या टायमात पण. आणि समोर राईड करताना खूप सुंदरपणे करा, एकदम चांगलीप्रमाणे. इकडून गाड्या येतात आणि एकच पत्रे रोड आहे, तर त्याच्यामुळे व्यवस्थितपणे आणि स्पीड पण एवढी कमी आहे आपली. आणि टर्न असे जागे येतात आणि हिरवं गार सुंदर. तर पाठवून गाड्या वगैरे येतातच.
करणच्या थोडा हाताला हात दुखतोय चालून आणि तुम्ही समोर जास्त पुढे नाही जाऊ शकत. इकडं दरी आहे आणि समोर धुका बघा खूप भारी आणि एवढं गार वाटतंय ना प्रचंड. खूप मस्त वाटतं. जसं जसं घाट आम्ही वरती चढतोय ना तर खूप गार लागते. थोडं टपरीवर थांबलोय आणि थोडं काय खायला वगैरे ते काय खाल्लंय तिकडे खालीच खाल्लंय. काय चॉकलेट वगैरे खायला पाहिजे असेल तर काय थांबलंय. आणि हात पण याचा थोडा करण हात दाखव बाईक चालू तर बघा. पण खड्डे असे आहेत ना थोडे मध्ये तर त्याला पण थोडं गाडी चालवताना हे होतं आहे आणि खूप भारी होतं. कार वगैरे असे ना तर मस्त वाटतं. आणि समोरचं व्ह्यू बघा खूप भारी वाटतं इकडं. खूप दर्जा आहे. चला तर इथे आता वाजे 1:30 वाजायला आला. आता आम्हाला अजून पुढे पडलं 27 किलोमीटर बाकी अजून. आणि इकडे पक्षी बघा बघा एवढे माहिती. सो आता इथून निघतो आम्ही. कंटिन्यू प्रवास स्टार्ट. तर मित्रांनो अजून पुढे आता आम्ही वरती आलो अजून तर धुका बघा आणि इकडे फुल खोल आहे एकदम आणि खड्डा बघा खतरनाक आणि थोडा आवाज येत असेल पण समोरचा नजर खूप सुंदर आहे. आणि बघा तिकडे हा समोर एवढा धुका दिसतोय ना खतरनाक. फक्त असा कच्चा रोड आहे त्याच्यामुळे. आणि इकडे दरी आहे काय व्यवस्थित पण आहे. खूप मस्त वाटतं आणि एवढा गार वाटतंय ना समोरून धुका बघा इकडे वरती. आणि इकडे असं दरी वगैरे कसं वगैरे असं आहे बघा. माती वगैरे खाली येते त्याच्यामुळे सेफ्टीसाठी इकडे किरणकाटा वगैरे आहे समोर बघा. खूप भारी वाटतंय. ते काम तर चालूच आहे थोडं बघा. काम तर चालूच होतं मित्रांनो. मस्त आजची राईड आमची झाली ना खूप म्हणजे खूप भारी. आणि प्लॅन बनवला आम्ही खतरनाक मजा आली. अजून आहे पुढे मित्रांनो. तुम्ही समोर बघाल तर फुल धुकाच आहे आणि छोटासा वॉटरफॉल आहे इथे आणि तिकडे पुढेच होता. आणि इकडं आम्हाला अजून जायचं आहे. धुका तर नॉर्मल आहे पण थंडीच्या टायमाला खूप असेल. आम्हाला त्याच्यावर टायमात पण यायचं आहे. पण खरं मित्रांनो राईड आजची आहे ना खूप जबरदस्त होणार आहे. अजून पुढे तर बघायला खूप मजा येणार आहे. आणि हा समोर धुका बघाल ना प्रचंड म्हणजे बघा इकडे समोर काय दिसतंय. आम्ही इकडनं झालो आणि इथे जरा फोटोशूट वगैरे करतोय. तर अवतार आमचा बघत असेल खतरनाक. हेल्मेट वगैरे घातलेला त्याच्यामुळे आणि टिक्कत तर गेलेला आहे. आणि इकडे वरती पण बघा धुका. आणि आता वाजलेत 2 वाजलेत. अजून पोहोचायला आता इथून 5 किलोमीटर होते महाबळेश्वर आहे. आणि मग तिथून गेल्यावरती कोणते पॉईंट वगैरे कसे असणार ते नक्कीच तुम्हाला मी दाखवीन वगैरे. तर गाड्या अशा जातात तर लवकर आम्ही निघतोय. चला तर मग राईड कंटिन्यू आहे आपली. आता आम्ही निघालोय आणि समोर मित्रांनो असं झालं काय दिसतच नाही. म्हणजे पुढची गाडी पण नाही दुसऱ्या जगात. एवढा धुका आता डायरेक्ट 2-3 मिनटात एवढा लगेच वाढला बघा. आम्ही सुद्धा 3-4 फक्त फोटो वगैरे आणि थोडी सिनेमॅटिक 2 काढले. आणि समोर धुका बघा प्रचंड खतरनाक. तर प्रवास स्टार्ट आहे. मी पण दिसत असेल का नाही नक्कीच. तर धुकाला तर नक्कीच समोरचा ब्लॉग बघत राहा मित्रांनो. ब्लॉग कंटिन्यू. मित्रांनो महाबळेश्वरमध्ये आम्ही पोहोचलोय. किती 3 वाजता पोहोचलो. आणि मार्केट आणि डेपो तिकडे आहे. तर आम्ही इकडून पॉईंटकडे जातोय कारण तिकडचं तुम्हाला मधल्या थोडं दाखवलं नाही. कारण धुका आणि पाऊस अचानक मध्ये येतोय असं. आणि धुका तर आहे ना धुक्याचं पण तसं झालं आहे. आणि असं दव पडलं इकडे वगैरे. तर इकडून बघाल ना तर बघा असं. तर हे पॉईंटकडे जातो रोड. मी तुम्हाला इकडनं जेव्हा येईन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवीन वगैरे कसं आम्ही आलो ते.
सॉरी कारण मगाशी दाखवलं नाही त्याच्यामुळे, कारण पाऊस पण येतोय आणि धुका पण अधूनमधून थोडाफार आहे. सो आता मी मेन पॉईंटवरती पोहोचतोय कुठल्या, तर नक्कीच तुम्हाला समजेल. तर शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो जरा मॉर्जी पॉईंट इथे थांबलो आहे. तर इथं थोडं फोटो काढले कारण पुढं समोरचं काही दिसत नाही. तर करण भाऊची आता मस्त थोडं सिनेमॅटिक शूट करतोय 2-3 पॉईंट, कारण धुक्यातून काही दिसत नाही. आणि मध्ये जरा आमचं तिथे आम्हाला हवालदार वगैरे भेटलेले, तर त्याचं मी तुम्हाला नंतर दाखवीन वगैरे. जरा शूट करून घेतो कारण पुढचे पण पॉईंट आम्हाला करायचे आहेत. इकडे आला तर तुम्हाला पार्किंगसाठी लावायला आहे, कारण आम्ही इकडे 2 पॉईंटला आलो. तर नक्कीच तुम्हाला मी कोणते आहेत ते नक्कीच सांगेन. सो ह्या पॉईंटला जाणं इकडे आहे. सर आम्ही पहिला तिकडे जातोय त्या पॉईंटला, आणि त्या पॉईंटचं नाव काय आहे ते नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे. तर पार्किंगला आमच्याकडे गाडी लावलेली आहे हे बघा, आणि तोंडातून धुका येतो वगैरे धुका. तर चला तर मग आपण जाऊया. तर आपण ह्या पॉईंटला जातोय. इकडे दोन्ही पण पॉईंट आहेत. तर पहिला आपण इकडून जाऊन इकडनं सरळ. तर मित्रांनो एलिफंट पॉईंटला पहिला फिरतो आम्ही, आणि धुका तर बघाल ना प्रचंड आहे. तर इकडून वातावरण मित्रांनो गार तर गारच आहे, खूप थंडी वाजते. हात बघाल ना एकदम शिवशित, आणि तिकडे बसायला असे वाकड वगैरे आहेत. आणि आल्यात ना तर इकडनं उजवीकडे वालायचं आहे, आणि अशा जांभा दगडाच्या पायंड्या आहेत मित्रांनो. अशा उतरताना जांभा दगडाच्या आहेत, आणि आजूबाजूनी पूर्ण हिरवे गार असे झाड आहेत. तर खूप भारी वाटते. तर इथून पण आपले सिनेमॅटिक असे शूट करतोय. चला तर मग माकडं बघा झाडावरून उड्या मारते. नाही कसला मोबाईल घेतोय हेल्मेट तो कसा बघा उड्या मारून. आणि समोर पुढे दुखायचं इकडून सरळ मित्रांनो, आणि पूर्ण आजूबाजूने धुकाच आहे मित्रांनो. आणि बघा कुत्रे बघा खतरनाक सवयच आहेत, आणि हा काला. तर इकडून सरळ चालत मित्रांनो पॉईंटला आम्हाला तिथे जायचं आहे. तर आम्हाला थोडं इकडे हे चांगलं वाटलं स्पॉट, आणि खाली दाखवतो बघा धुका आहे त्याच्यामुळे पण थोडा रिक्स आहे. हे बघा इथून दाखवतो, फोन पाडा बिडायचा भीती वाटते. हे बघा खाली डोंगर वगैरे आहेत, आणि इकडे समोर पण बघायला तर डोंगर त्यातून आपल्याला काही दिसू शकत नाही, कारण पूर्ण धुकाच्या समोरून खतरनाक. तर लवकर जातो कारण इथंच वाजल्यात. आणि माकुड बघा हा बघा नाही बघा तर बघितलं असेल तुम्ही. तर आता मी निघालो इथून, आणि लवकर 2 नाही तर एकच पॉईंट बघतोय करायला, नाहीतर खूप पॉईंट आहे तिकडे तुम्हाला मी दाखवलं असं, कारण टाइम पण त्याच्यामुळे नाही. थोडं आम्हाला तिथं थांबवलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला मी सांगेन आमच्यासोबत काय झालं ते. आणि बघा असा छोटा मोठासा रोड आहे इकडून, आणि पूर्ण जंगल खतरनाक पण भारी वाटतंय. आलो सका पावसातून खतरनाक. आम्ही इकडनं आलो, आणि नेमकं आमच्या पार्किंगच्या इकडे झालो, आणि आम्ही गेलेलो इकडनं. तर आम्हाला वाटलं दुसऱ्या पॉईंटवरती जातो आम्ही. तर आणि इकडे वरती आलो ना, एकच पॉईंट मित्रांनो बघितलं, कारण तर दमलाय. आणि सॉरी तुम्हाला इथं महाबळेश्वरला येऊन जास्त दाखवलं नाही, पण नेक्स्ट टाइम येणार आम्ही. तेव्हा आम्ही अजून 2 ग्रुपने येणार, अजून 2 मित्र वगैरे येणार. तेव्हा तर आम्ही खूप लवकर येणार, त्यातून दाखवणार. इथून फक्त एकच पॉईंट, तो पण एवढा खास नव्हता. तर इकडे यायचं, इकडे धुक्यामुळे तर खरंच काय दिसत नाही. आता 5 वाजलेत, तर आम्हाला पण माणगावकडे जायचं आहे. आणि इकडे समोर धुका बघा वाढत चालला, मगाशी आलो. आणि पार्किंग आम्ही इथे गेलेली, तोंडातून धुका निघतोय म्हणजे विचार का. आणि हा एवढा चढताना तरी पण करण दमलेला आहे. तर आता आम्ही इथून निघतो घरी. जाताना कसे काय असते पॉईंट वगैरे तर नक्कीच तुम्हाला दाखवतो. सर्दी व्हायला लागली, भिजलोय. पाऊस तर नाही पण धुका आहे, आणि दव वगैरे पडतोय. पण नक्कीच सॉरी परत सांगतो, कारण नेक्स्ट टाइम येईन ना तेव्हा मी नक्कीच तुम्हाला पॉईंट वगैरे दाखवेन वगैरे. तर चला मग आता आपण निघूया घरी. तर मित्रांनो तर थांबलो, मक्याचं जरा हे घेतलंय खायला. तर इथं टपरीवर थांबले, टपरी दुकानच आहे. तर आणि इकडे मंदिर आहे. तर काकी बोलले आम्हाला ह्या तिथं आलं तर पाय वगैरे. आणि तिथून जाताना चेकपोस्ट लागणार आहे, मग तिथून बघू कसं काय होतं ते. मग ते खाऊन आपलं डायरेक्ट घरी. तर मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या
मंदिराचं दर्शन करायला आलं पंचनामी आणि कृष्णाईचं मंदिर. तर पंचगंगा मंदिर, श्री पंचगंगा मंदिरचं दर्शन बाहेरून घेणार आहोत आणि आम्ही ओटी पण घेतले. तर कारण पहिल्यांदा आलं त्याच्यामुळे तर बाहेरूनच आम्ही इथून ब्लॉक वगैरे तुम्हाला दाखवतो. दर्शन वगैरे इथूनच करून घ्या, आतमध्ये अलाउड नाही. तर मित्रांनो तिथून दर्शन करून महाबळेश्वर मंदिरची आलो आणि महाबळेश्वर मंदिरची आलेलं आपण. तर आता इथून पण बाहेरून दर्शनच करायला लागेल आपल्याला. कारण श्री महाबळेश्वर मंदिरच्या इथं दर्शन वगैरे केलं. आणि हा 5,000 वर्षापूर्वी शंकराचं मंदिर आहे. तर आम्हाला तिथे थांबलेलं त्या आईने सांगितलं, कारण आम्ही पण इकडे फर्स्ट टाईम आलो त्याच्यामुळे. तर अजून खूप इकडे आहेत मंदिर अजून आणि पॉईंट वगैरे आहेत. तर आपण जेव्हा परत येऊ ते अजून तुम्हाला मी खूप दाखवणार. तर 2 मंदिराचं दर्शन झालं एकदम मस्त आहे की ओटी वगैरे तर आम्ही घेतलेली. तर आलो तर नक्कीच पुढचं पण अजून दाखवणार. जेव्हा परत कधी येणार तेव्हा पण परत इकडे रिटर्न यायचं आहे. तर थोडं घाईत वगैरे आहे त्याच्यामुळे पण व्यवस्थित झालं दर्शन वगैरे. घाईत थोडी असते तरी पण आता हे बोलायला होत नाही कारण थंडी तर खूप लागते इकडे. फर्स्ट टाईम आहे ना आम्ही इकडून मार्केट वगैरे चालू होतो. आता जास्त काय वगैरे काय पडत नाही. बाईक राईड अँड कंटिन्यू घरी. फायनली आता आम्ही घरी अजून पोचलो. पोलादपूरमध्येच पोचलो. महाबळेश्वर टू पोलादपूर 2 तास लागले आम्हाला पूर्ण इथे यायला. आणि हा आपला बघाल तर मुंबई गोवा हायवे. सो आम्हाला इथूनच इकडे आपल्या माणगावकडे जायचं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे एवढी कंबर वगैरे दुखते ना आता. आणि हेल्मेट पहिल्यांदा एवढं घातलं 2 तास कंटिन्यू पूर्ण. तर डोक्यात जाम. आणि मी तुम्हाला नंतर लास्टला घरी गेलो ते सांगेन. ते घाटातून येताना खूप म्हणजे एवढं भारी म्हणजे ही राईड झाली ना आणि सांगू शकत नाही. खतरनाक म्हणजे मजा आली. स्वतः थोडा इथं खातोय वगैरे. नंतरला मग इथं खाऊन वगैरे निघू. किती तास वगैरे होतील काय माहिती. सो गोवा हायवे आपला इकडे जातो आहे मस्त की. कंटिन्यू पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. शुभ सकाळ मित्रांनो. तर फायनली घरी रात्री काल 3 वाजता आलो मित्रांनो. कारण झालं काय लवकर आलो असतो आम्ही घरी. आणि नंतर येऊन काय ब्लॉगच नाही एंड केला नाही. कारण चार्जिंग पण नव्हती मोबाईलला आणि आपल्या कॅमेराला पण चार्जर नव्हती. आणि राहिली गोष्ट लेट पण खूप झालेला आणि झोप पण आली ना. आणि एवढा तो घाट वगैरे उतारलो एकदम व्यवस्थित तुम्ही त्यातून बघितलं असाल. पण झालं असं आमच्या टाईमच्या मध्ये थोडंसं करणला कॉल आला सरांचा वगैरे जरा गोरेगावमध्ये. तिथं थोडा गेलो. तिथं थोडंसं काम होतं त्याच्यामुळे थोडं लेट झालं. मग नंतर मग किती 3 वाजता आम्ही घरी आलो रात्री. मला सोडलं घरी तर नंतरला मग घरी आलो आणि मग झोपलो वगैरे. नंतर एंड करायचं विसरून गेलो. आणि मग आता चला मस्त काही एंड वगैरे करतो. तर खूप मस्त एकदम चांगली राईड झाली. आणि खूप दिवसांनी पण आपला ब्लॉग आला. आणि चांगलं तर म्हणजे एकच तुम्हाला पॉईंट फक्त बघायलाच भेटला. तर सॉरी मी बोललो तुम्हाला तेव्हा. कारण करत कधीतरी आपला प्रवास इथं परत होणार महाबळेश्वरला. सो कोणासोबत होणार कसं काय ते नक्कीच. आणि तेव्हा लवकर जाईन आणि चांगले पॉईंट वगैरे दाखवीन. आता गेलो थोडं घाईमध्ये झालं ना अचानक झालं. पण त्या राईडमध्ये मला थोडं तो घाट तरी मस्तपैकी बघायला वगैरे भेटला. तुम्हाला पण नक्कीच सांगा, कमेंट करा तुम्ही पण तिथून गेला असाल नक्कीच. आणि एवढं धुका वगैरे होता ना तुम्ही तर बघित असाल तर नक्कीच खूप मजा आली. आणि व्यवस्थित तुम्ही तरी पण गेला तर मस्त राईड वगैरे करताना शनिवार वगैरे रस्ता तर तुम्ही बघितलं असाल कसाच एकच पत्री आहे. हिंगर रोड आहे आणि एकदम आम्ही पण व्यवस्थित मस्त करंटची ड्रायव्हिंग पण बघाल खूप छान आहे. तर मस्त आला तर ब्लॉग. तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.